झी 24 तास एक पाऊल पुढे। सार्वजनिक पाण्याचे स्रोत ताब्यात घेत आहे सरकार, तिथून पाणी सर्वसामान्यांना वाटतंय। अखिलेश, हे सगळं कायदेशीर चौकटीत बसणार आहे का? महानगरपालिकेनं जे पाणी पुरवलंय ते असं पाणी पुरवणं, लाखो लिटर पाणी एकाच ठिकाणी देणं, तेही असं अपव्यय करण्यासाठी हे कायद्याच्या चौकटीत बसण्यासारखं आहे का? काही कायदेतज्ञांशी आपलं बोलणं झालंय का? कारण मला नक्की खात्री आहे ही बातमी बघून सर्वसामान्य जे नागपूरकर आहेत, ज्यांना हे पटणार नाहीये, ते या सगळ्यावरती आवाज उठवतील। किंबहुना तिथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक देखील होते, त्यांनी निषेध केला या सगळ्या घटनेचा। काय सांगाल, हे कायद्याच्या चौकटीत बसतं? माणुसकीच्या चौकटीत तर हे बसत नाहीच अजिबात। अजित, आपण जर का पूर्णचा विचार केला तर जे पाण्याचे टँकर ते पुरवले गेले त्याचे पैसे या पूर्ण आयोजकांनी मोजले होते, त्यामुळे पैसे घेऊन टँकरची खरेदी केली गेली होती। पण तरी पैसे जरी मोजले असले तरी पाण्याचं दुर्भिक्ष बघता, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई बघता, दुष्काळी परिस्थिती बघता हे कुठल्याही परिस्थितीत मान्य नाही। त्यामुळे हे जो काही प्रकार नागपुरात घडला आहे तो निंदणारा आहे आणि त्याची निंदा व्हायलाच हवी। आसाराम बापू स्वतःला संत समजतात आणि लाखो हजारो त्यांचे अनुयायी आहेत, त्यांच्या माध्यमाने समाजाचा प्रबोधित होण्याची अपेक्षा होती। पाणी वाचवण्याचा संदेश त्यांनी द्यायला हवा होता, पण तसं न होता पाण्याची नासाडी करण्याचा संदेश त्यांनी दिला आहे। त्यामुळे एकीकडे नागपूर महानगरपालिका तर दुसरीकडे आसाराम बापू दोघंही या पाण्याच्या नासाडीला तितकेच जबाबदार आहेत। अखिलेश, हे सगळं जर बघितल्यानंतर खरोखर म्हणावंसं वाटतं आसाराम बापू खरोखर संत आहेत का? कारण महाराष्ट्राला जी संतांची परंपरा आहे त्या परंपरेमध्ये हे सगळं काही बसत नाही। आणि बापूंचा हा फक्त नागपुरातच नाही तर होळीच्या दरम्यान देशात अनेक ठिकाणी बापूंचे कार्यक्रम होतात। इतर ठिकाणी जिथे पाणी असेल तिथे हे करायला हरकत नाही, पण महाराष्ट्रात हे व्हायला नको। या कार्यक्रमानंतर आता बापूंचे जे नागपूरमधले भक्त आहेत, जे आयोजक आहेत, ते आपल्याला प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले आहेत का? लोकांच्या नाराजीनंतर देखील त्यांनी आता यापुढे बापूंची नेमकी भूमिका काय असेल या संदर्भात बापूंच्याकडून किंवा त्यांच्या भक्तांकडून, जे प्रमुख आयोजक असतात, त्यांच्याकडून काही खुलासा झालाय का? अजित, महत्त्वाचं म्हणजे आपण आधी सांगितलं की असं पाण्याची नासाडी गेल्या अनेक वर्षांपासून होते आणि लाखो हजारो लोक असताना त्यांच्या उपस्थितीत ही पाण्याची नासाडी होते आणि तरीही आजवर कोणी याचा विरोध केला नाही। त्यामुळे ह्या सर्व पाण्याच्या नासाडीला तिथल्या लोकांचं, तिथल्या कार्यकर्त्यांचं मूक संमती असंच म्हणावं लागेल। त्यामुळे त्यांचा अखिलेश, मी आपल्याला थांबवतोय। आपल्यासोबत नागपूरच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत अविनाश ठाकरे, आपण त्यांच्याकडे जाऊयात। अविनाशजी, महानगरपालिकेने पाणी उपलब्ध करून दिलंय आणि आसाराम बापू पाण्याच्या पिचकाऱ्या मारतायत भक्तांवरती। दुष्काळ आहे राज्यामध्ये, पाण्यासाठी वणवण भटकताय राज्यामधली जनता, ग्रामीण भागात पाण्याचा थेंब नाहीये आणि महापालिकेच्या आशीर्वादानं लाखो लिटर पाणी अशा पद्धतीने नासाडी होते। स्थायी समितीचे तुम्ही अध्यक्ष आहात, पहिली प्रतिक्रिया तुमची काय आहे? हे बघत असाल तुम्ही झी 24 तास वरती, किंबहुना हा प्रकार महापालिकेला माहिती होता, हे योग्य आहे की अयोग्य आहे? पहिली प्रतिक्रिया आपली काय आहे? मी आता तुमच्या स्टुडिओबद्दल मला माहिती मिळाली, मी आता जस्ट बघायला सुरुवात केलेली आहे। हे खरोखर समजा नागपूर महानगरपालिकेतर्फे पाणी दिलं गेलं असेल तर याची चौकशी केली जाईल आणि ज्यांनी हे पाणी दिलेलं आहे तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, कारण अशा प्रकारे पाण्याची नासाडी करणं योग्य नाही असं माझं मत आहे। अविनाशजी, दोघंही महापौर असतील, आयुक्त असतील, दोघंही प्रतिक्रियाला उपलब्ध होत नाही, त्यांना माहिती आहे आणि हा विषय माहिती होता। तुम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष आहात, मी निश्चित तुमचं अभिनंदन करतो। अडचणीच्या प्रसंगी तुम्ही आलात उत्तर द्यायला महापालिकेकडून। लाखो जनता हे सगळं चित्र बघतीये, नागपूरकर हे सगळं चित्र बघतायत। तुम्ही सत्ताधारी आहात, स्थायी समितीची आज चाव्या तुमच्या हातामध्ये, तुम्ही कारवाई कराल का? या सगळ्यावरती कठोर कारवाई कराल का? यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। अशा प्रकारची पाण्याची उधळण ही बरोबर नाही असं मला वाटतं। एक नैतिक जबाबदारी आहे महापालिकेची। पैसे मोजून पाणी घेतलंय असं हे आयोजक म्हणते, आम्ही पैसे दिले टँकरचे, आम्ही पाणी घेतलं, पण पाण्याचं दुर्भिक्ष असताना महापालिकेची जबाबदारी आहे। पाणी विकत घेत असाल तरीही ते पाणी पिण्याला किंवा योग्य कारणासाठीच वापरलं गेलं पाहिजे, असं झालं पाहिजे। अविनाशजी, तुमच्याकडे खुर्ची आहे, तुम्ही अंमलबजावणी करू शकता, असा नियम तुम्ही कराल का? निश्चितपणे आम्ही यावर अशा प्रकारचा नियम करू। पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो की नागपूरमध्ये पाण्याची नासाडी नाही, पाण्याचं दुर्भिक्ष नाही आहे, परंतु अशा प्रकारे पाण्याचं नासाडी होत असेल तर निश्चितपणे यासाठी नियोजन केलं जाईल, पॉलिसी बनवल्या जाईल। अविनाशजी, एकीकडे एक हांडा पाणी मिळत नाहीये, लोकांना त्रास आहे, मराठवाड्यामध्ये तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि कुठेतरी आपल्याच भावंडांना हे सगळं बघून खरोखर खूप त्रास होत असेल, पण तुम्ही सांगा तुमची प्रतिक्रिया काय आहे? महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळेच जण काळजी व्यक्त करतायत, आम्ही सातत्यानं आवाहन करतोय की आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांना मदत करा। त्या सगळ्या परिस्थितीत स्वतःला संत म्हणवणारा एक माणूस अशा पद्धतीने पाण्याची नासाडी करतो, तुम्हाला काय वाटतं? वैयक्तिक मत काय आहे तुमचं? मला असं वाटतं की अशा प्रकारे पाण्याची नासाडी व्हायला नको। एकीकडे दुष्काळाचं वातावरण असताना त्या बांधवांच्या भावना लक्षात घेऊन आपण पाण्याची नासाडी करायला नको आणि या संदर्भात महानगरपालिकेच्या पॉलिसीमध्ये आम्हाला निश्चितपणे चेंज करावं लागेल आणि त्याप्रमाणे आम्ही करूया।
अविनाशजी, महापौर आणि आयुक्त अजिबातच उत्तर द्यायला तयार नाहीत, फोन ते उचलत नाहीत, उचललं तरी ते बोलायचं टाळतायत सगळं. नेमकं जबाबदार व्यक्ती म्हणून मग माध्यमांनी विचारायचा जाब कुणाला, लोकांनी नागपूरकरांनी विचारायचा जाब कुणाला, काय सांगा? आता या ठिकाणी तुम्ही माझ्याशी बोलताय, माझ्याकडे सुद्धा महानगरपालिकेची जबाबदारी आहे. यावर निश्चितपणे आम्ही एक वेगळी पॉलिसी आणू आणि याला पुढच्या काळामध्ये याच्यावर आम्ही अशा प्रकारचे प्रकार होणार नाही यासाठी काळजी घेऊ. अविनाशजी, आता या प्रकरणामध्ये कायदेशीररित्या तुम्ही स्थायीचे अध्यक्ष आहात, तुम्हाला माहिती आहे, जर पाणी ही जीवनावश्यक वस्तू आहे, आता दुष्काळी परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीत पाण्याचा हा अपव्यय झाला आहे, यावरती स्वतः तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये काय कारवाई कराल? यामध्ये महानगरपालिकेच्या पॉलिसीमध्ये काय कुठल्या प्रकारचं पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचे तरतूद आहेत त्याचा अभ्यास करून जे काही योग्य असेल ते आम्ही यावर कारवाई करू. अविनाशजी, धन्यवाद. निदान महापौर आणि आयुक्त जबाबदारी टाळत असताना तुम्ही समोर आलात, तुम्ही जबाबदारी घेतली, नागपूरकरांच्या या सवालाला, महाराष्ट्राच्या सगळ्या सवालाला तुम्ही उत्तर दिलं. मी अभिनंदन करतो तुमचं आणि पुन्हा नागपूर शहरामध्ये असल्या प्रकारांना थारा महापालिका देणार नाही अशी अपेक्षा आम्ही तुमच्याकडे व्यक्त करतोय. धन्यवाद, तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल. पुन्हा अखिलेशकडे आपण जाऊयात. अखिलेश, हे सगळं आपण बघतोय, नागपूर शहरामध्ये पाणी टंचाई नाहीये असं जरी अविनाशजी म्हणत असले तरी देखील राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. त्या सगळ्या परिस्थितीत हे सगळं झालं. तिथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं? काळे झेंडे त्यांनी दाखवले, या सगळ्या प्रकाराला ते विरोध करत होते. खरं आहे अजित, आपण जर का पूर्ण बघितलं तिथल्या बाबांच्या आणि आसाराम बापूंच्या श्रद्धाळूंनी किंवा भक्तांनी जरी काही बोललं नसलं किंवा मूक संमतीने सगळा प्रकार घडला असला तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अतिशय योग्य भूमिका घेतली आहे. त्यांनी पूर्ण प्रकरणाचा कडाडून विरोध केला आहे. एकीकडे अंधश्रद्धा पसरवणारा हा माणूस दुसरीकडे पाण्याची नासाडी करतोय असा आरोप त्यांनी लावला. महानगरपालिकेने यापुढे अशा कुठल्याही प्रकारच्या कारवायांना पाणी देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर काळे झेंडे त्यांनी दाखवले आणि यापुढे आसाराम बापू जेव्हा जेव्हा नागपूरला येतील याचा कडाडून विरोध करत, त्यांच्या येण्याचा विरोध करत त्यांना काळे झेंडे दाखवतील. त्यांनी परत असा कुठलाही कार्यक्रम नागपुरात घेऊ नये अशी ठामपणे मागणी आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. त्या आपल्या मागणीवर अतिशय ठाम आहे आणि यापुढे नागपुरातचा आसाराम बापूंचा किंवा अन्य कुठल्याही असा प्रकारचा कार्यक्रम होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका समितीने आज घेतली आहे. निश्चित अखिलेश, आणि आपण लाखो भक्त आहेत आसाराम बापूंचे, त्यातले सगळेच अगदी ठार बापू म्हणतील तसं करतील असं नाहीये. आपण त्यांना देखील हात जोडून अक्षरशः विनंती करूयात. बापूंचा मार्चच्या दरम्यान, होळीच्या दरम्यान असं सगळीकडे पाण्याचा फवारा मारण्याचा कार्यक्रम असतो. बापूंना, त्यांच्या भक्तांना देखील आमची विनंती आहे, बाबांनो असं करू नका. महाराष्ट्रामध्ये अत्यंत वाईट आणि भीषण परिस्थिती आहे. आपल्या या आव्हानाला ते प्रतिसाद देतील. झी 24 तास, एक पाऊल पुढे.